मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास त्या देशातील नैसर्गिक साधने, मनुष्यबळ, भांडवल व संघटना कौशल्य यावर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे सामाजिक संस्था, सांस्कृतिक दृष्टिकोन, राजकीय परिस्थिती यांसारख्या आर्थिक परिस्थितीच्या घटकांचा सुद्धा महत्त्वाचा भाग असतो. जेव्हा आपण भारताच्या सामाजिक आर्थिक पुनर्रचनेबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला काही विधायक स्वरूपाची उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत असा असतो. ती उद्दिष्टे म्हणजे सर्वांना संधी प्राप्त करून देणे, दुर्बळ घटकांमध्ये उद्योजकता वाढीला लावणे आणि सर्वांमध्ये सहभागाची जाणीव निर्माण करणे ही होत. परिच्छेद. सध्या भारतात असलेली तीव्र स्वरूपाची बेकारी ही सर्वांना खूप अस्वस्थ करणारी समस्या आहे. देशात निरनिराळ्या प्रकारे एकूण 4 कोटी लोक बेकार आहेत असा अंदाज आहे. परिच्छेद. लोकसंख्येमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ हे बेकारीचे महत्त्वाचे कारण आहे. नियोजनात बेकारीच्या समस्येकडे पुरेसे लक्ष दिले जात आहे. वास्तविक पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीपासून बेकारीची समस्या सोडविण्याची गरज शासनाला भासली होती. म्हणूनच जेथे शक्य आहे तेथे विशेषतः लघु व कुटीर उद्योगाला श्रमप्रधान उत्पादन पद्धतीवर शासनाने भर दिलेला आहे. ग्रामीण बेकारीच्या क्षेत्रात अवर्षणप्रवण प्रदेश विकास योजना, ग्रामीण रोजगारीसाठी घटक योजना, कामाच्या मोबदल्यात अन्न योजना, लहान शेतकऱ्यांच्या विकास संस्था इत्यादी विशेष योजना शासनाने सुरू केल्या आहेत. रोजगार विनिमय केंद्राची व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राची संख्या वाढवली आहे. परिच्छेद. भारतात लोकसंख्येची दाटी जास्त असल्याने उपजीविकेसाठी मानवाने जमिनीवर अधिकाधिक आक्रमण केले आहे. त्यामुळे काही भागात वनांची पिछेहाट झाली आहे. अशा प्रकारे पर्जन्यमान, भूरचना व लोकसंख्येची दाटी या कारणांसाठी भारतातील वनक्षेत्राच्या वितरणावर परिणाम झालेला दिसून येतो.